मित्रांनो नमस्कार. बघा, आपण मशीनद्वारे ऊस काढत आहोत. तर ऊस काढण्याचे फायदे किंवा तोटे आपण पाहणार आहोत. तर बघू शकता हे अशा प्रकारे मशीन ऊस काढणी चालू आहे. याच्यामुळे आपल्याला टायमाचं लवकर कमी वेळामध्ये ऊस काढणं होते आणि एकदम फक्त ऊस उभा असला पाहिजे. पडलेला ऊस असला तर थोडं बहुत नुकसान होऊ शकते. त्यामुळे बघू शकता अशा प्रकारे ऊस काढणं चालू आहे. एकदम चांगल्या स्थितीमध्ये ऊस काढणं चालू आहे. ही मशीन एका दिवसामध्ये भरपूर ऊस काढते. त्याच्यामुळं आपल्याला बघू शकता अशा प्रकारे ऊसाची काढणी चालू आहे एकदम चांगल्या प्रकारे. आणि पाठीमागून पाचट पडत आहे हे लक्षात घ्यावं लागते. त्याच्यामुळे बघा हे ऊस काढायचं असं यंत्र गोल गोल फिरत आहे. आता पाठीमागून जाऊन हा ट्रॉलर तिथे जाते व तिथून कटाई झालेला ऊस ट्रॉलीमध्ये भरते. बघू शकता आता हे ट्रॉलीमध्ये भरते ऊस. ते गेलेलं आहे. आता हे ट्रॉली याच्यामध्ये ऊस पडते आता ऑटोमॅटिक. बघू शकता. नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ऊस, केळी, सोयाबीन, हरभरा, मक्का, तूर, हळदी जेवढे होतील तेवढे आपल्याला बघू शकता. अशा प्रकारे ऊस इथं ट्रॉलीमध्ये खाली केलं जातं आणि नंतर हे ट्रॉली दुसऱ्या ट्रॉलीमध्ये टाकून कारखान्यापर्यंत नेलं जातं. अशा प्रकारे ही प्रक्रिया आहे. बघू शकता छोटे मोठे असे तुकडे या रानामध्ये राहू शकते. फार काही नुकसान होत नाही. छोटाले पण एकदम साफ याची कटाई होताना आपल्याला दिसून येते. याचं आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. एकंदरीत पाहता ज्याचं जास्त ऊस आहे त्याच्यासाठी खूप चांगलं आहे. की असं जे आडवा पडलेलं आहे ते कुठं ऊस राहते आपल्याला दिसते. त्यानुसार आपल्याला या गोष्टी लक्षात येतात. हे बघा कुठं अशा तुकडे ताकडे राहते. पण पाहता तर एकदम स्वच्छ रान दिसते. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. साईडला थोडं कलवणीवर असं थोडंसं ऊस राहून जाते कारण की दुसऱ्याच्या रानामध्ये जाऊ नये. याच्यामुळे साईडला असे ऊस राहतात थोडे बहुत. एकंदरीत सर्व चांगला व्यवस्थित ऊस निघते. व्हिडिओ आवडलाच लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.